तर स्टुडंट बघा, चॅप्टर वाईज आणि इयर वाईज MST CET ही जी काही परीक्षा आहे, या परीक्षामध्ये फिजिक्स या विषयाचे किती क्वेश्चन येतात आणि ते म्हणजे चॅप्टर वाईज. येस. तर स्टुडंट आपण यामध्ये सुरुवातीला बघूयात, की 11वीचे फिजिक्सचे जे चॅप्टर्स आहेत, ते 11वीला तर तुम्हाला टोटल किती चॅप्टर आहे स्टुडंट? 11वीला तुम्हाला टोटल 14 चॅप्टर आहेत फिजिक्सला. त्यापैकी आपल्याला CETला फक्त 8च आहेत. आपल्याला 14 पैकी 14 चॅप्टर CETला नाही आहेत. म्हणजे आपल्याला टोटल 8 चॅप्टरची जरी तुम्ही तयारी केली, तरी सुद्धा मित्रांनो चालू शकतं. करेक्ट. आता स्टुडंट बघूयात, की यामध्ये तुम्हाला मी डिटेल देतोय. चॅप्टर्स सगळे चॅप्टर्स कोणते चॅप्टर CETला आहेत ते सांगतोय. 2021ला किती क्वेश्चन आले त्या चॅप्टरचे, 2022ला किती क्वेश्चन आले त्या चॅप्टरचे आणि 2023ला किती क्वेश्चन आले त्या चॅप्टरचे. तर स्टुडंट आपण सुरुवातीला चॅप्टर्स बघूयात. मोशन इन अ प्लेन हा पहिला चॅप्टर, लॉज ऑफ मोशन दुसरा, ग्रॅव्हिटेशन, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, साऊंड, त्याचबरोबर ऑप्टिक्स, त्याचबरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक आणि लास्टचा सेमीकंडक्टर. म्हणजे टोटल हे तुम्हाला 8 चॅप्टर आहेत. आता 2021 मध्ये मोशन इन अ प्लेनचे किती चॅप्टर क्वेश्चन आले तर 21, लॉज ऑफ मोशन 20, ग्रॅव्हिटेशन 40, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर 18, साऊंडचे 13, ऑप्टिक्सचे 31, इलेक्ट्रोस्टॅटिकचे 11 आणि सेमीकंडक्टरचे 18. स्टुडंट 2022 मध्ये बघायला गेलं तर मोशन इन प्लेनचे 22 प्रश्न आलेत. म्हणजे 2021 पेक्षा एक क्वेश्चन जास्त आहे, त्याला काही हरकत नाही. पण स्टुडंट 2021 मध्ये जर तुम्ही बघायचा जर प्रयत्न केला, तर या ठिकाणी तुम्हाला 40 क्वेश्चन, तुम्हाला या ठिकाणी 40 आकडा दिसतो जो सगळ्यात मोठा आहे. या ठिकाणी 31 आकडा दिसतो जो सगळ्यात मोठा आहे. राईट. ओके. आता स्टुडंट 2022 मध्ये बघा, की मोशन इन अ प्लेनचे 22 आहेत, लॉज ऑफ मोशन 20 आहेत, ग्रॅव्हिटेशनचे 41, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरचे 17, साऊंड 14, ऑप्टिक्सचे 30, इलेक्ट्रोस्टॅटिक 16 आणि सेमीकंडक्टरचे स्टुडंट 21. तर स्टुडंट अशा पद्धतीने आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात मोठे आकडे कोणचे आहेत तर स्टुडंट 41 आणि 30. पुन्हा एकदा स्टुडंट हे दोन आकडे मोठे आहेत. 2023 मध्ये मोशन इन प्लेनचे 29 आहेत, लॉज ऑफ मोशन 16, ग्रॅव्हिटेशन 48. हा आकडा सगळ्यात मोठा आहे. परत थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर 27, 23, 42, 20 आणि स्टुडंट 21. म्हणजे यामध्ये 48 आणि स्टुडंट 42 हे दोन आकडे रियालिटीमध्ये मोठे आहेत. करेक्ट. आता स्टुडंट जर बघायला जर गेलं तर बघा, येस, जर आपण ह्याला जर चेक केलं व 1 मिनिटसाठी आता स्टुडंट की याच्यामध्ये स्टुडंट तुम्ही बघू शकताय, की यामध्ये स्टुडंट बघू शकताय, की या ठिकाणी 40 हा मोठा आकडा आहे. त्याचबरोबर स्टुडंट 31 मोठा आकडा आहे. 41, 30,